मालिकेमध्ये शिल्पा आणि विद्याधरने आनंदीला युगंधरच्या नजरेतून उतरवण्यासाठी मॉडर्न कपडे घालायला दिलेले असतात। त्या दोघांना असं वाटत असतं की तिला या कपड्यांमध्ये पाहून युगंधर खूपच चिडेल आणि त्या कार्यक्रमामधून बाहेरच करेल। पण आता आपल्याला वेगळंच काहीतरी पाहायला मिळणार आहे। आता युगंधर आनंदीवर चिडणार नाही तर स्वतःच्या खांद्यावरची शाल काढून तिच्या अंगाभोवती ठेवणार आहे आणि मीडियासमोर तिला बायकोचा मान सन्मान देणार आहे। तर प्रेक्षकांनो, हे ज्यावेळेला विद्याधर आणि शिल्पाला कळणार आहे त्यावेळेला खूपच मोठा धमाका होणार आहे। चला तर नेमकं हे कसं घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आता इथे शिल्पा आनंदीला जाण्यासाठी साफ नकार देत असते। तू अजिबात या फंक्शनला जायचं नाहीस असं धमकावतच असते, पण आनंदी अजिबात शिल्पाचं ऐकत नाही। आता आनंदी म्हणत असते, ताईसाहेब तुम्ही असं काय करताय बरं? मालक साहेबांनी मीडियावाल्यांना शब्द दिला आहे आणि पुढे कळवलं सुद्धा आहे की ते त्यांच्या बायको बरोबर या फंक्शनला येतील आणि आता जर मी नाही गेलो तर मीडियावाल्यांच्या समोर मालक साहेबांची नाचक्की होईल आणि मला तसं अजिबात करायचं नाही। मी या फंक्शनला जाणार म्हणजे जाणार। ताईसाहेब तुम्ही आजपर्यंत मला जे काही आदेश दिले, हुकूम दिले ते मी अगदी मोलकरीप्रमाणे पाळलेत, पण आज मी तुमचं ऐकणार नाही। मी या फंक्शनला जाणार म्हणजे जाणारच। आता आनंदीचं हे बोलणं ऐकून शिल्पा तर खूप भडकलेली असते आणि तेथून रागानेच निघून जाते। आता आनंदी ते शिल्पाला सगळं उलटसुलट बोललेली असते आणि हे ऐकलेलं असतं विद्याधरने। आता इकडे शिल्पा रागानेच हॉलमध्ये आलेली असते। तेवढ्यातच विद्याधर पाठीमागणे येतो आणि म्हणत असतो, अगं ताई ताई थांब जरा। आता शिल्पा थांबते। आता विद्याधर तिचे कान भरण्याचं काम करत असतो। तो म्हणत असतो, अगं ताई हा दिवस या निंबाळकरांच्या हवेलीमध्ये बघायला मिळेल असं वाटलं सुद्धा नव्हतं। आता शिल्पा रागाने विद्याधरकडे बघत असते। विद्याधर म्हणतो, अगं ताई काय काय चाललं काय आहे बरं? घरातील मोलकरणीची सुद्धा हिची लायकी नाही, कुठल्या तरी कोपऱ्यातच हिने पडून राहिलं पाहिजे। ती मुलगी आज तुला नकार देत आहे, सरळ सरळ तुझ्या विरोधात जाऊन ती तुला उलट बोलायला लागली की तुझ्या तर दहशतीचा पाक भाजीपालाच करून टाकला की ग। तुझी तर इज्जतीचा कचराच केला आहे तिने आणि आता काय म्हणे मुलं तर तिला आई मानायला लागलेत आणि आमचा मोठा बंधुराज युगंधर तिच्या तर प्रेमात वेडाच झाला आहे की। आता ताई तुझी कशी सत्ता चालणार बरं घरामध्ये? आणि तो मोठा भाऊ तिला तर सरळ सरळ सगळ्यांच्या विरोधात जाऊन सपोर्ट करत असतो आणि मला असं वाटत आहे ताई आता या घरातील हवा अगदी उलटीच फिरायला लागली आहे। आता शिल्पा खूपच चिडत असते आणि हा विद्याधर वाटेल तसे बोलत असतो। विद्याधर म्हणत असतो, अगो या निंबाळकरांच्या हवेलीमध्ये एकटी तुझीचीच हुकुमशाही असायची ना, सगळी सत्ता तुझीच असायची, तूच या घरामध्ये पाय रोवून उभी होतीस ना, आणि आता असं वाटायला लागलं आहे की तुझी ही जागा आनंदीने घेतली आहे। आता विद्याधर शिल्पाला भडकवत असतो, म्हणत असतो, अगो ताई हे तर असं झालं की ते काय म्हणतात ना, उतळ पाण्याला खळखळाट फार आणि वेळ येताच घरचे झाले पार। आणि ताई तुझी सत्ता तर आता हळूहळू जायलाच लागली की ती आनंदी तर तुझ्या डोक्यावरच बसायला लागली आहे। ताई मला तर असं वाटायला लागलंय आता काही तुझं खरं नाही बघ। त्यावेळेला शिल्पा विद्याधर म्हणून जोराने चिडते। त्यावेळेला विद्याधर म्हणतो, ताई खरं बोललं ना तर सख्या आईला सुद्धा राग येतो बघ। मला तर असं वाटायला लागलं आहे एवढ्या वर्ष झालं या घराची सगळी सत्ता तुझ्या हातामध्ये आहे, किल्ल्यांचा जुडगा तुझ्या हातामध्ये आहे, पण मला तर असं वाटायला लागलंय काही दिवसाने तो किल्ल्यांचा जुडगा सुद्धा आनंदीच्या हातामध्येच जाणार आहे। आणि ताई तुला माहित आहे का हे सगळं कशामुळे घडणार आहे? एवढी नाचक्की तुझी कशामुळे होणार आहे? तर त्या तुझ्या भावामुळे, त्या युगंधरमुळे एवढं सगळं होत आहे, कारण तो तिला पाठिंबा देत आहे म्हणून ती अशी वागत आहे। आता शिल्पा रागानेच म्हणत असते, नाही असं कधीच मी होऊ देणार नाही। माझ्या हातातील सत्ता कधीच बाजूला होणार नाही। ती कचरा पेटीतून उठून आलेली मुलगी माझ्या घरावर कधीच हक्क गाजवू शकणार नाही, मी तसं होऊच देणार नाही। त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं तायडे तसं व्हायला लागले ग। आता विद्याधर म्हणत असतो, हो ना ताई तुला वाटतं ना असं काही सुद्धा व्हायला नको, मग त्या आनंदीला आपण दोघं जण हँडल करूया, तिला मात देण्यासाठी माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे। आता विद्याधर म्हणत असतो, ताई असं व्हावं तुला वाटत नसेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे, त्या आनंदीला बरोबर आपण गंमत दाखवू शकतो। आता शिल्पा सुद्धा विद्याधरकडे पाहत असते आणि आयडिया ऐकत असते। आता विद्याधर सांगत असतो की ताईडे तुला त्या युगंधरने संध्याकाळच्या फंक्शनसाठी आनंदीला तयार करायला सांगितलंय ना, तर मी सांगतो तुला आता कसं तयार करायचं। आनंदीला असं तयार करायचं की सगळी बघतच बसतील। आता इथे हा विद्याधर जे काही त्याचं प्लॅनिंग असतं, जे काही त्याच्या मनात ठरलेलं असतं सगळं काही शिल्पाला सांगतो आणि शिल्पा सुद्धा या विद्याधरच्या प्लॅनिंगमध्ये सामील होते आणि म्हणत असते,
तू अगदी म्हणतोयस तसंच मी करणार बघ, आणि तू जे प्लॅनिंग केलं आहेस ते एकदम बरोबर केलं आहेस. हा बाण अगदी निशाण्यावरच लागणार आहे. जसं आपल्याला हवं आहे तसंच घडणार बघ. आणि आजच्या संध्याकाळच्या फंक्शनसाठी आनंदीला मी स्वतः तयार करणार. हे ऐकून विद्याधर म्हणत असो, आत्ता तायडे तू बरोबर बोललीस बघ, आत्ता सगळं काही व्यवस्थित होणार. आता इथे विद्याधरचं ऐकून शिल्पा रागाने म्हणत असते, आज आनंदीला मी अशी काही तयार करणार आहे जे पाहून युगंधर तिच्यावर चिडणार आहे. आणि ज्या वेळेला युगंधर तिला या अवस्थेमध्ये बघेल त्यावेळेला त्या फंक्शनमध्ये आत घेण्याचं तर सोडच, पण तिला गेटवरूनच हाकलून बाहेर काढेल आणि तिला चांगलीच चपराक देईल. आणि त्याचमुळे आनंदीचा सगळा डावच संपून जाईल. आता शिल्पाचं हे बोलणं ऐकून विद्याधरला खूपच आनंद झालेला असतो. आणि इकडे आता आनंदी समिताच्या फोटोसमोर उभारलेली असते आणि त्या फोटोसोबतच बोलायला लागलेली असते. आता ती म्हणत असते, समिताताई, आज मालक साहेबांसाठी खूप मोठा दिवस आहे. आज त्यांना मान सन्मान मिळणार आहे आणि ज्या ज्या वेळेला असा प्रसंग त्यांच्या आयुष्यात येईल त्यावेळेला तुम्ही त्यांच्या पाठीशी अगदी ढाल बनून उभे राहिलात, पण दुर्दैवाने आज तुम्ही इथे नाही आहात. आणि समिताताई, आज मी तुमच्या ठिकाणी मालक साहेबांसोबत जाणार तर आहे, पण मला खूप भीती वाटत आहे. माई आणि बापूंनी अगदी सगळी तयारी मला करून दिली आहे, पण काय माहीत माझं मन खूप अस्वस्थ आहे. आणि समिताताई, माझ्या मनातील धाकधुकात संपतच नाहीये, खूप भीती वाटायला लागले, म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे. समिताताई, मला आशीर्वाद द्या. माझ्यामुळे मालक साहेबांच्या किंवा निंबाळकरांच्या घराच्या इब्रतेला कोणत्याही प्रकारचा धक्का लागायला नको. आता इथे आनंदी समिताच्या फोटोसमोर हात जोडून उभा राहिलेली असते. तेवढ्यातच इकडे पाठीमागे शिल्पा आलेली असते आणि शिल्पा आनंदीच्या खांद्यावर हात ठेवते. हात ठेवल्याबरोबर आनंदी ओळखते की शिल्पा आली आहे. त्यावेळेला शिल्पाताई तुम्ही, असं ती म्हणते. त्यावेळेला एक आश्चर्यच घडतं, ते म्हणजे शिल्पा डायरेक्ट आनंदीला मिठीच मारते. आता त्याच वेळेला बापू आणि माई तेथे हॉलमध्ये आलेले असतात आणि ते हे दृश्य पाहतात. आता या दोघींना असं मिठी मारताना पाहून माई म्हणत असतात, अहो हे काय बघतोय आपण, मी पाहतोय तेच तुम्ही पाहताय का? त्यावेळेला बापू म्हणतात, हो तर हे काय आश्चर्य घडत आहे, शिल्पा आणि आनंदीला मिठी मारत आहे. आता या दोघांना तर धक्काच बसलेला असतो, पण शिल्पाचं काही वेगळंच प्लॅनिंग मनामध्ये असतं याचा अंदाज यांना लागतच नाही. आता शिल्पा आनंदीला म्हणत असते, आनंदी, मी तुझी माफी मागण्यासाठी तुझ्याजवळ आली आहे. आता आनंदीला सुद्धा कळत नसतं की शिल्पाताईंच्या मध्ये एवढा बदल झाला तरी कसा. त्याला शिल्पा म्हणत असते, आनंदी, आजपर्यंत मी तुला मोलकरणीसारखी वागवली, तुझा अपमान केला, तुला किंमत दिली नाही, तुला वाटेल तसे बोलले, तुझ्यावर आरोप केले आणि त्यासाठी मी तुझ्याकडे माफी मागण्यासाठी आली आहे. आणि एवढं करून सुद्धा तू माझ्या मुलांच्या मनामध्ये बाबांच्या बद्दल प्रेम भरवलंस आणि सगळं काही व्यवस्थित केलंस आणि आता मला कळलं आहे की माझीच चूक होती या सगळ्या गोष्टींमध्ये. आता इथे माई आणि बापूंना शिल्पाचं हे बोलणं ऐकून धक्का बसलेला असतो. आता शिल्पा म्हणत असते, आनंदी, मी आजपर्यंत तुझ्यावर रागराग केला, तुझ्यावर सतत चिडचिड केली, कारण मला तुझ्यावर ईर्ष्या वाटत होती. कारण ज्या मुलांना समिता गेल्यापासून मी लहानाचं मोठं केलं, प्रेम दिलं, माया दिली, आज तीच मुलं माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करत आहेत हे पाहून मला खूप जलन व्हायची. आणि हे सगळं पाहूनच मी तुझ्यावर रागावले होते आणि तुला वाटेल तशी वागणूक दिली. पण मला आज जाणीव झाली आहे की तू माझ्या भावाच्या मान सन्मानासाठी, या घराच्या इब्रतीसाठी किती प्रयत्न करत आहे. आनंदी, तू एक अंध असून सुद्धा इतकी धडपड करत आहेस याची मला जाणीव झाली आहे आणि म्हणूनच मी आज एक निर्णय घेतला आहे की मी तुला या निंबाळकरांच्या घराची सून म्हणून स्वीकार करत आहे. आता इथे आनंदीला मात्र शिल्पा असं काही बोलत आहे याचा धक्काच बसलेला असतो. तेवढ्यातच शिल्पा आनंदीला म्हणत असते, आनंदी, अगदी मनापासून मी तुझी माफी मागत आहे, अगदी हात जोडून मी तुझी माफी मागते, मला माफ कर. त्याला आनंदी काय करते, शिल्पाच्या हाताला धरते आणि म्हणते असते, ताईसाहेब, तुम्ही असं हात जोडू नका हो, आणि तुम्ही असे हात जोडलेले मला आवडणार नाही. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, मानाने, सगळ्याच गोष्टीत अगदी खूप खूप मोठ्या आहात आणि ताईसाहेब, तुमचं मन मोठं आहे आणि तुम्ही मोठ्या मनाने माझा या घरची सून म्हणून स्वीकार केला आहे, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप
खूप मोठी आहे. आता शिल्पा म्हणत असते, आनंदी मला माफ केलंच ना, तर खरंच तुझं खूप मोठं मन आहे बघ. तर आता तू मला माफ केलंच आहेस, तर आज संध्याकाळच्या फंक्शनसाठी मी स्वतःच्या हाताने तुला तयार करणार आहे. आता शिल्पा म्हणत असते, आनंदी आज माझी सगळ्यात महागातली महाग साडी तुला नेसवणार आहे. इकडे आता माई आणि बापूंना धक्काच बसलेला असतो. आता शिल्पा माईंना म्हणत असते, माई आणि बापू तुम्ही बघाच आज आनंदीला मी कशी तयार करते, ती आणखीनच जास्त सुंदर दिसेल. आता इथे शिल्पा आनंदीला घेऊन तिच्या रूम मध्ये जाते. इकडे बापू आणि माईंना मात्र ही गोष्ट अजिबात पचलेली नसते. बापू म्हणत असतात, काय ग, काही शिल्पामध्ये एवढा बदल कसा काय झाला बरं. त्यावेळेला माई म्हणत असतात, अहो मला तर वेगळीच भीती वाटायला लागली आहे. ही शिल्पा अचानक एवढी चांगली कशी वागायला लागली बरं. नाही काहीतरी घोळ आहे, काहीतरी भयंकर घडणार आहे असं मला वाटत आहे. माझ्या तर मनात असं भीती आली आहे की खूप मोठं संकट आता येणार आहे. आता इकडे माई आणि बापू देवदर्शनाला निघून जातात आणि तेथूनच शिल्पाला फोन करतात. आता शिल्पा इकडे म्हणत असते, माई आणि बापू तुम्ही अजिबात काळजी करू नका, आनंदीला अगदी व्यवस्थित तयार मी करणार आहे. आता माई आनंदी बद्दलच चौकशी करत असणार आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, माई तुम्ही देवदर्शन अगदी व्यवस्थित करा, आनंदीला स्वतःच्या हाताने मी तयार करणार आहे आणि तुम्ही अजिबात टेन्शन त्याचं घेऊ नका, कारण तुम्ही तर तिला आता बघणारच आहात ना लाईव्ह. आता ही शिल्पा माई आणि बापूंना चांगल्या मोठ्या मोठ्या बडाया करूनच सांगत असते की आज आनंदीला मी अगदी रेशमी साडी नेसवली आहे, तिच्या नाकामध्ये नाजूकशी नथ घातली आहे, केसामध्ये मोगऱ्याचा गजरा घातला आहे. आज आपली आनंदी खूपच सुंदर दिसत आहे, साक्षात लक्ष्मीचं स्वरूपच दिसत आहे. आणि तुम्ही माई अजिबात आनंदीची काळजी करू नका आणि तुम्ही थेट आता तिला त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये मोबाईल मध्येच पहा. आता त्याच वेळेला विद्याधर सुद्धा तिथे असतो. आता शिल्पाने फोन कट केल्याबरोबर हा विद्याधर पुन्हा जनावरासारखा हसायला लागतो आणि तो म्हणत असतो, ताई काय मोठमोठ्या गोष्टी सांगितल्यास ग माईंना. ते माई आणि बापू तर आनंदीबद्दल साकडेच घालायला गेलेत बघ देवाला. आता हा विद्याधर हसत हसतच त्याचं लक्ष आनंदीकडे जाते. आता इथे आनंदीला मात्र शिल्पा जसं बोललेली असते तसं काही सुद्धा घातलेलं नसतं. तिच्या अंगावर साडी नसते, तर एक मॉडर्न फ्रॉक असतो आणि ते पाहतो विद्याधर आणि म्हणत असतो, हे काय आहे बरं, ही कुठली ट्रॉफी इथे आहे. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, अरे ट्रॉफी नाही, ही तर आनंदी आहे. आता आनंदीला अशा मॉडर्न कपड्यामध्ये आणि अशा अवतारामध्ये पाहून हा विद्याधर म्हणत असतो, अबो हे काय करून ठेवलं आहेस आनंदीचं ताई तू. अगं मला तर असं वाटलं होतं एखादी फाटकी साडी हिला घालशील आणि हिचा कमीपणा करण्यासाठी त्या फंक्शनमध्ये घालवशील, पण हिचं तर अगदी बोबडच करून ठेवलंयस की तू. आता इथे आनंदीला सुद्धा कळालेलं असतं की आपल्या अंगावर साडी नाहीये, तर वेगळंच काहीतरी आहे. त्यावेळेला ती आता थोडीशी घाबरलेली असते, अनकम्फर्टेबल तिला वाटत असतं. आता ती म्हणत असते, ताई साहेब नेमकं काय चाललं आहे, तुम्ही दोघं काय बोलत आहात बरं. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, ए मदर इन इंडिया, अगं तुझ्या विरोधात आम्ही दोघांनी एक कट केला आहे, कारस्थान केलं आहे आणि तेच फत्ते करण्याचं काम आम्ही करत आहे. आता इकडे आनंदीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते, काय बोलताय तुम्ही, काय बोलताय बरं दोघं जण, नेमकं काय करताय तुम्ही. त्यावेळेला आता शिल्पा पुन्हा आनंदीवर चिडलेली असते. आता विद्याधर म्हणत असते, विद्याधर दार झाक. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, काय ताई म्हणतायस तू. त्यावेळेला शिल्पा म्हणते, अरे विद्याधर पटकन दार झाक. त्यावेळेला आनंदी घाबरते, म्हणत असते, ताई साहेब दार का झाकायला सांगताय तुम्ही, काय करणार आहात बरं तुम्ही. पुन्हा शिल्पा रागाने आनंदीला म्हणत असते, तुला काय वाटलं मी खरंच तुझी माफी मागत होते का. मी आणि तुझी माफी मागणार शक्यच नाही. तुला असं पटलं तरी कसं की एवढा मोठा बदल माझ्यामध्ये झाला आहे आणि मी हे खपवून घेणारच नाही की तू माझ्या भावाबरोबर त्याची बायको म्हणून त्या फंक्शनमध्ये फिरत आहेस. आता इकडे विद्याधरला चांगलाच आनंद झालेला असतो आणि तो तिथेच टेबलवर हळूहळू वाजवायला सुरू करतो. इकडे आता शिल्पा म्हणत असते, तुला काय वाटलं मी काय तुला छान तयार करून त्या फंक्शनमध्ये घालवणार आहे का. नाही तुला या अवस्थेमध्ये त्या फंक्शनमध्ये घालवणार आहे बघ. तुझं खरं रूप जगासमोर आणणार आहे आणि तुझी अब्रू सगळ्या जगासमोर घालवणार आहे. आता आनंदी खूपच घाबरलेली असते. ती शिल्पाला विनंती करत असते, नाही ताई साहेब असं करू नका, ताई साहेब प्लीज असं करू नका, माझं थोडंसं ऐकून घ्या. पण शिल्पा काही केल्या ऐकतच नसते. आता आनंदीला काय
काय करू आणि काय नको असंच झालेलं असतं. आता या मूर्ख विद्याधरकडे मदत मागायला आनंदी जाते आणि म्हणत असते, विद्याधर सर तुम्ही तरी काहीतरी करा, मला या अवतारात बाहेर नाही जायचं. त्यावेळेला हा विद्याधर हिला मदत करेल अजिबातच शक्य नाही. विद्याधर म्हणत असतो, वा ग ताई वा, आज तू माझी बहीण शोभलीस बघ. आता विद्याधर म्हणत असतो, अगं ताई मला तर वाटतच नव्हतं की तू मला मदत करशील आणि माझं ऐकशील, पण तू तर वागीनच निघालीस की. शिल्पा म्हणत असते, तुला काय वाटलं आनंदी? त्यावेळेला विद्याधर म्हणतो, हे बघ पाठीमागे आहे बघ ताई. अगं आनंदी तुला काय वाटलं? माई आणि बापूंना पैठणी दागिन्यांबद्दल जे काही सांगत होते ते खरं होतं का? नाही, अजिबात खरं नव्हतं. त्यांना मी ते सांगितलं कारण त्यांना असं वाटेल की तू चांगली नटून थटूनच त्या कार्यक्रमाला जाणार आहेस आणि कॅमेरामध्ये मोबाईलमध्ये ज्यावेळेला तुला या अवस्थेमध्ये बघतील त्यावेळेला त्यांना तर धक्काच बसेल की. आता इकडे आनंदी खूप घाबरलेली असते आणि इकडे अवॉर्ड फंक्शन सुरू झालेलं असतं. खूप मोठी मोठी लोक जमा झालेली असतात, मीडियावाले सुद्धा जमा झालेले असतात. तेवढ्यातच युगंधर तेथे पोहोचतो. त्यावेळेला सगळे मीडियावाले युगंधर समोर जातात आणि त्याचं शूट करायला सुरू करतात, प्रश्न विचारायला सुरू करतात. आता इथे युगंधर गाडीतून उतरतो. त्यावेळेला युगंधर छान महाराष्ट्रीयन लुकमध्ये फेटा वगैरे सलवार कुर्ती घालून आलेला असतो. आता मीडियावाले युगंधरला विचारतात की मालक साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्हाला एवढा मोठा ग्लोबलचा अवॉर्ड मिळत आहे. आता युगंधर म्हणत असतो, हे माझ्या एकट्याचं श्रेय नाही तर माझ्याबरोबर काम करणाऱ्यांचं आणि या महाराष्ट्राचं सुद्धा हे श्रेय आहे. त्यावेळेला मीडियावाले विचारत असतात, मालक साहेब हे सगळं ठीक आहे पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या म्हणजेच मालकीन साहेब कुठे आहेत? अजून का आल्या नाहीत बरं त्या? आता युगंधर म्हणत असतो, येतच असतील त्या, आता वाटेतच आहेत, गाडीमध्ये आहेत, आता एवढ्यातच पोहोचतील. आणि काय आहे ते आपला महाराष्ट्रीयन लुक आपल्याला बरा दिसतो ना, त्यामुळे बायकांचं कसं साडी दागिने आवरायला वेळ तर लागतोच ना. आणि त्यातनं आपल्या नवऱ्याला एवढा मोठा अवॉर्ड मिळत आहे म्हटल्यानंतर चांगली नटून तटूनच येणार ना ती. आता हे ऐकून सगळेजण हसतात आणि शिर्के सुद्धा तेथे आलेले असतात. आता मीडियावाल्यातील एक मुलगी म्हणत असते, वा सर म्हणजे आनंदी मॅडमचा आजचा लुक अगदी पाहण्यासारखाच असणार आहे. तर त्याला युगंधर म्हणतो, हो हो नक्कीच नक्कीच तिचा लुक आज पाहण्यासारखाच असणार आहे. अगदी गाडीतून उतरताच तुम्हाला महाराष्ट्राची झलकच दिसायला मिळणार आहे आणि ती येतच असेल आत्ता एवढ्यात. असं युगंधर आनंदीबद्दल खूप मोठं बोलत असतो. इकडे मात्र विद्याधर चांगलाच खिदळलेला असतो. तो म्हणत असतो की ताई आपला तो युगंधर तिथे मीडियासमोर असा छाती फुगवूनच मोठमोठ्या बाता मारायला लागला असेल बघ हिच्याबद्दल, आणि ज्यावेळेला हिला या रूपामध्ये बघेल त्यावेळेला मीडियासमोर चांगलीच याची नाचक्की होणार आहे, स्वतःच्याच गालावर थोबड मारून घेईल बघतो. आता आनंदी म्हणत असते, ताई साहेब तुम्ही असं का करताय हो? त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, कारण माझी मुलं तुला आई मानायला लागली आहेत. युगंधर त्या मुलांसाठी तुझा बायको म्हणून स्वीकार करत आहे आणि हे मला नको आहे आणि मी हे कधीच होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव आनंदी. असं म्हणून शिल्पा पुन्हा आनंदीला हिसके मारायला सुरू करते. आता इथे शिल्पा रागाने म्हणत असते, विद्याधर जा पटकन ड्रायव्हरला बोलवून आण आणि हिला टाक त्या गाडीमध्ये. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं ताई ड्रायव्हरला कशाला बोलवायला लागते, ऑलरेडी तो घराबाहेर वाटच बघत आहे, तयारच आहे आणि त्याला मी सक्त ताकीद दिली आहे. ही जर एकदा गाडीमध्ये बसली तर आधीमध्ये कुठे सुद्धा गाडी थांबवायची नाही, डायरेक्ट त्या फंक्शनमध्ये जाऊनच हिला पोहोचवायचं. आता विद्याधर म्हणत असतो, ताई गाडी तयारच आहे, जाऊ दे हिला बाहेर. त्यावेळेला शिल्पा आनंदीच्या हाताला धरते आणि दर्रारा ओढत गाडीमध्ये नेऊन बसवते. आता शिल्पा तेथून गेल्यानंतर विद्याधर चांगलाच खुश झालेला असतो. तो म्हणत असतो, युगंधर आपल्या मालकीनबाईची तू वाट पाहत असशील ना, येत आहे लवकरच येत आहे आणि तिला या अवतारामध्ये पाहून तुझा चांगलाच अपमान होणार आहे. आता इकडे ड्रायव्हर आनंदीला त्या फंक्शनमध्ये घेऊन जात असत. आनंदी मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते, अरे देवा मी आता काय करू, या अवस्थेमध्ये जर मी त्या कार्यक्रमात गेले तर मालक साहेबांचा खूपच अपमान खूपच नाचिक्की होईल. नाही मी या अवस्थेमध्ये त्या कार्यक्रमात नाही जाऊ शकत. देवा काहीतरी कर, काहीतरी चमत्कार होऊ दे. आता आनंदी मात्र खूप घाबरलेली असते. आता मी काय करू याच टेन्शनमध्ये ती हायपर झालेली असते. इकडे आता युगंधर
युगंधर शिर्केंना म्हणतो, सो शिर्के आनंदी अजून कशी काही पोहोचली नाही बरं, आतापर्यंत तिने पोहोचायला हवं होतं. त्यावेळेला शिर्के म्हणतात, मी आत्ताच ताईसाहेबांना फोन केला होता, आनंदी वाटेमध्येच आहे, आता लगेच पोहोचेल. त्यावेळेला युगंधर म्हणतो, नाही तुम्ही एकदा घरी फोन लावा, आनंदी आतापर्यंत पोहोचायला हवी होती, ती अजून कशी पोहोचली नाही. त्यावेळेला शिर्के म्हणतात, ठीक आहे मालक साहेब, मी आणि एकदा विचारतो आनंदी कुठेपर्यंत आली आहे. आता इथे आनंदी भाबडी आशा धरून ड्रायव्हरांना विनंती करत असते, ड्रायव्हर काका तुम्ही गाडी वळवा ना प्लीज, मी या अवस्थेमध्ये त्या कार्यक्रमात नाही जाऊ शकत, तुम्ही प्लीज मला माझ्या आबांच्या घरी घेऊन चला ना ड्रायव्हर, चला ना. त्यावेळेला ड्रायव्हर काही केल्याने आनंदीला रिप्लायच देत नसतो. आनंदी पुन्हा म्हणते, असं काय करताय, चला ना माझ्या आबांच्या घरी, मी या कपड्यांमध्ये त्या कार्यक्रमात नाही जाऊ शकत. आता ड्रायव्हरला त्या विद्याधरने अशी काही धमकी घातलेली असते की ड्रायव्हर आनंदीचं काहीच ऐकत नाहीत. ते म्हणत असतात, मालकीनबाई तुम्ही अशी काही विनंती मला करू नका, कारण मला ताईसाहेबांनी सक्त ताकीद दिली आहे की इकडे तिकडे गाडी अजिबात वळवायची नाही, आणि जर मी तसं केलं, तुमची मदत केली, तर मला डायरेक्ट नोकरीवरूनच काढून टाकतील, आणि माझी नोकरी मला खूप महत्त्वाची आहे, माझं घरदार सगळं काही माझ्या नोकरीवरच चालतं. ताईसाहेब एवढ्या कडक आहेत की त्यांना जर हे कळालं तर 1 मिनिटात मला कचऱ्यासारखं रस्त्यावर फेकून देतील बघा, आणि मी माझ्या कुटुंबाला कसं बघणार बरं, सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अहो पण काका मी या कपड्यांमध्ये त्या फंक्शनमध्ये कशी काही जाऊ बरं. आता ड्रायव्हर म्हणत असतात, मालकीनबाई खरंच मला माफ करा, मी नाही तुमची मदत करू शकत. आनंदी म्हणत असते, अहो असं काय करताय, मी जर अशी केली तर मालकांची खूपच मानहानी होईल. आता ड्रायव्हरांच्याकडे एवढी मदत मागून सुद्धा ते नकार देतात. हे ऐकून आनंदी घाबरलेली असते. आता तिला टेन्शन आलेलं असतं की आता मी काय करू बरं, काय करू, देवा तूच मला मार्ग दाखव, माझ्यामुळे मालक साहेबांचा मान सन्मान असं जाणार असेल तर मला तिथेपर्यंत पोहोचूच देऊ नकोस, मला मारून टाक, पण मालक साहेबांचा माझ्यामुळे अपमान होता कामा नये. तिथे सगळे मीडियावाले मोठमोठे नेते आले आहेत, मोठमोठी लोक आली आहेत, आणि त्यांच्यासमोर मी जर अशा अवस्थेमध्ये गेले तर काय घडेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. आता आनंदी खूपच टेन्शनमध्ये असते इथे, आणि इथे आजचा भाग थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आनंदी त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचलेली असते. आता आनंदीचा हा मॉडर्न लुक सगळे मीडियावाले पाहतात आणि युगंधर सुद्धा पाहतो. आता युगंधर आनंदीकडे पाहून खूपच चकित झालेला असतो की आनंदी अशी कशी आली आहे बरं. त्यावेळेला आता आनंदी खूपच अनकम्फर्टेबल असते आणि तिला ती कपडे आवडलेली नसतात हे युगंधरला कळतं. आता युगंधर काय करतो, आनंदीला साथ देतो. तो काय करतो, स्वतःच्या खांद्यावरची शाल काढतो आणि आनंदीच्या खांद्याभोवती गुंडाळतो. त्यावेळेला आनंदीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि स्माईल आलेली असते. आता इकडे मीडियावाले युगंधरला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारत असतात आणि युगंधरला इंग्लिश बोलताच येत नसतं. हे ऐकते आनंदी. आता आनंदी युगंधरच्या जागी मीडियावाल्यांना इंग्लिशमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे आणि हे पाहून युगंधरला पुन्हा आनंदीचं कौतुक वाटणार आहे. आता आनंदीने पुन्हा एकदा युगंधरचं मन जिंकलेलं आहे. विद्याधर आणि शिल्पाचं प्लॅनिंग सक्सेस होतं का फ्लॉप होतं ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता इथे युगंधर आनंदीला या कपड्यामध्ये पाहून तिच्यावर चिडणार आहे की खरंच घरामध्ये शिल्पाने किंवा विद्याधरने हिची अशी खोड मोठी आहे हे युगंधरला कळणार आहे. तेच आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.